हॅलो गाईज, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत चिकन बर्गर. या व्हिडिओचा मी डिस्क्लेमर पहिलेच देते की ही व्हिडिओ पहिलीची. आता श्रावण चालू झालं आहे, सो 1-2 महिने नॉनव्हेजच्या रेसिपी नाही येणार आहे. त्याच्यानंतर मी रोज टेस्टी नॉनव्हेजच्या रेसिपी शेअर करेन, सो स्टे ट्यून. तर चला आता आपण रेसिपीकडे येऊया. तर सगळ्यात पहिले इथं मी बर्गर बन घेतले आणि मी बर्गर बन होल व्हीट बर्गर बन घेतलं आहे. तुमच्या आजूबाजूला ज्या टाईपचे बर्गर बन अवेलेबल असतील तेच यूज करा तुम्ही. आणि अगर थोडीशी आपल्या हेल्थची काळजी असेल तरच होल व्हीट बर्गर बन यूज करा. आणि इथं मी 3 ब्रेड स्लाइसेस आधीच टोस्ट करून घेतल्या होत्या ब्रेड क्रम्ब बनवायसाठी. अगर तुम्हाला जास्त दिवस स्टोर करायचं नसेल तर तुम्ही अनटोस्टेडचा पण ब्रेड क्रम्ब बनवू शकतात. तर आता त्याच तव्यामध्ये मी आपले बर्गर बन टोस्ट व्हायला ठेवलेत. मग चिकन बोनलेस चिकन घ्यायचं, त्याला नीट धुवून घेतलं आहे विनेगरच्या पाण्याने. मग त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ, थोडीशी हळद, अर्धा चम्मच मसाला, चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट घेऊन नीट मिक्स करायचं आणि त्याला 1 तास मॅरिनेट व्हायला ठेवायचं आहे. आणि ज्या मिक्सीमध्ये आपण ब्रेड क्रम्स ग्राइंड केले होते त्याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे. आणि मग चिकन टाकल्यानंतर मी इथं थोडीशी शिमला मिर्च टाकली आहे, तुम्ही स्किप पण करू शकतात. आणि 1 चम्मच ब्रेड क्रम्स टाकून त्याला नीट वाटून घ्यायचं आहे. आणि ते काय असं दिसेल. मग त्याला एक प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि बघा, ब्रेड क्रम्स टाकल्यामुळे आपलं जे चिकन आहे ते एकदम घट्ट झालं आहे, नाही तर आपल्याला नीट शेप देता येणार नाही. चिकन टिक्कींना ते काढून घेतल्यानंतर हाताला थोडंसं तेल घेतलं आहे मी, म्हणजे आपल्या हाताला ते बॅटर चिपकणार नाही म्हणून. तर थोडंसं बॅटर घेऊन नीट आपल्याला जे बर्गरचे टिक्कीचा जो शेप असतो ना तो द्यायचा आहे. आणि आता इथं माझ्याकडे ते टिक्कीचं ते वेगळं असतं ना अच्छा टाईप, ते नव्हतं तर मी हातानेच बनवलं. तुमच्याकडे असेल तर ते यूज करा, नाही तर तुमच्या हाताने तुम्हाला जे शेप द्यायचं असेल तो शेप द्या. आणि मग एक डिश घ्या, त्याच्यामध्ये 1 अंडा फोडून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे किंचित. आणि मीठ टाकल्यानंतर नीट मिक्स करून घ्या. आणि नीट मिक्स केल्यानंतर आता इथं मी व्हेजीसमध्ये कोबी घेतली आहे, थोडंसं काकडी घेतली आहे आणि कांदा आणि थोडीशी शिमला मिर्च. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही तर नका टाकू. आणि टिक्कींना सगळ्यांना शेप दिली आहे. आणि ते थोड्याशा कोबीमध्ये मी 1 चम्मच मेयोनीज टाकले, तुम्ही दही पण टाकू शकतात. मग पहिले आपली टिक्की एगच्या बॅटरमध्ये डिप करायची आहे. मग एगच्या बॅटरनी फर्स्ट कोटिंग दिल्यावरती सेकंड कोटिंग आपली जी ब्रेड क्रम्बची द्यायची आहे. मग असंच सगळ्या टिक्कींना मी कोटिंग दिली आहे. आणि ती तव्यावरती थोडंसंच तेल टाकलं आहे आणि मग त्याला शॅलो फ्राय करायला ठेवलं आहे तव्यामध्ये. तुम्ही डीप फ्राय पण करू शकतात, पण मी इथं थोडंसं हेल्थ कॉन्शियस बनायचा प्रयत्न करते म्हणून मी शॅलो फ्राय केली आहे. तर असेच टिक्कींना सगळ्यांना पहिले एगमध्ये डिप केलं आहे, मग नंतर ब्रेड क्रम्बमध्ये डिप करून गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्याला फ्लिप केलं. आणि इथं मी बर्गर बन टोस्ट झालेले घेतलेत, त्याला खाली थोडीशी शेजवान चटणी लावली आहे. तुमच्याकडे मिंट सॉस असेल तर ती पण लावू शकतात तुम्ही. शेजवान चटणी लावल्यानंतर 1 चम्मच जे आपण मेयोनीज आणि कोबी मिक्स करून बनवलं होतं ते टाकले. मग ते टाकल्यानंतर पूर्ण जे आपले कोपरे आहेत ना त्याला पसरून घ्यायचं आहे. आणि मग शिमला मिर्च टाकली. शिमला मिर्च ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नाही तर नका टाकू. तर ते टाकल्यानंतर आपली जी कांदे आहेत ते मी असे सर्कल शेपमध्ये कापलेत, ते थोडेसे टाका, कारण कांदे आणि चिकन बर्गरमध्ये 1 नंबर लागतात. तुम्ही पण टाका. आणि इथं काकडी पण ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नाही तर नका टाकू. मग आपली जी टिक्की शॅलो फ्राय झाली होती ती ठेवून रेडी झालं आपला बर्गर. आणि हा हाय प्रोटीन बर्गर आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करा. आणि अजून कोणकोणत्या रेसिपीज पाहिजे ते पण कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी पोस्ट करेन. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब करा. ओके, बाय.